पुणे शहरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। पुण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक जवळपास 32 तासांपेक्षा अधिक वेळ चालली। मात्र या सगळ्या दरम्यान मिरवणुकीचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बुधवार चौक येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे। या ठिकाणी एक नवोदित महिला पत्रकार वार्तांकन करत होती। त्यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील 2 सदस्यांनी संबंधित महिला पत्रकारासोबत वाईट वागणूक केली। पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा त्वरित पाठपुरावा केला। या प्रकरणी 20 वर्षीय नवोदित महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटलंय की पोलिसांकडून आणि ढोल पथकातील कार्यकर्त्यांकडून पत्रकारांवर करण्यात आलेल्या मारहाण आणि गैरवर्तनाचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय। लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि कदापि समर्थनीय नाही आहे। पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी पत्रकारांच्या संदर्भात अलीकडच्या काळात घडलेल्या 3ही घटनांची तातडीने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे। संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी माझी ठाम मागणी आहे। मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकरणी त्वरित आणि कठोर कारवाईचे आदेश द्यावेत ही अपेक्षा आहे, असंही रोहित पवार म्हणाले आहेत।